गुड मॉर्निंग फ्रेंड. स्टार्ट केला होता आपण किंगडम प्लांटिंग. स्टार्ट केला होता. किंगडम प्लांटिंग मध्ये आपण स्टार्ट केलं होतं क्रिप्टोगॅम्स स्टार्ट केला होता. क्रिप्टोगॅम्स म्हणजे काय की जे प्लांट स्पोर प्रोड्यूस करतात, सीड प्रोड्यूस करणार नाही, असे प्लांट म्हणजे क्रिप्टोगॅम. आणि क्रिप्टोगॅम्स मध्ये आपण डिव्हिजन थॅलोफायटा स्टार्ट केला. डिव्हिजन थॅलोफायटा मध्ये आपण अल्गी बघितल्या, डिफरंट टाइप ऑफ अल्गी बघितल्या, अल्गीचं क्लासिफिकेशन बघितलं. Different type of algae कोणकोणत्या? Chlorophyceae, rhodophyceae and pheophyceae. Chlorophyceae is also called as green algae. Pheophyceae is also called as red. Brown algae and rhodophyceae is also called as red algae. आणि आता स्टार्ट करायचं आपल्याला नेक्स्ट क्रिप्टोगॅम्स मध्ये डिव्हिजन ब्रायोफायटा. स्टार्ट करायचा आहे. डिव्हिजन ब्रायोफायटा. ब्रायोफायटा काय आहे? ब्रायॉन. आपण जर त्या दोन नावाला जर स्प्लिट केलं, ते नाव तोडायचं, फोडायचं आणि काहीतरी नवीन आविष्कार करायचा. म्हणजे आपण काय केलं? ब्रायॉन हा तोडला. ब्रायॉन आणि फायटॉन. ब्रायॉन म्हणजे मॉस and फायटॉन म्हणजे प्लांट. ब्रायॉन म्हणजे मॉस and फायटॉन म्हणजे प्लांट. फायटॉन हा कुठेही शब्द आला, कुठेही हा वर्ड आला फायटॉन, तर ह्या फायटॉनचा मीनिंग म्हणजेच प्लांट. तर स्टार्ट करायचा आहे. ब्रायोफाइट. जो काही प्लांट आहे, हा प्लांट मोस्टली टेरेस्ट्रियल प्लांट आहे. उभयचर आहे. म्हणजे आणि हा जो प्लांट आहे, हा प्लांट मॉइस्ट आणि सेडी प्लेसेस मध्ये दिसून येतो. दिस प्लांट म्हणजे कोणते प्लांट? ब्रायोफाइट्स आर फाउंड इन मॉइस्ट अँड सेडी प्लेसेस. दे मोस्टली टेरेस्ट्रियल. Bryophytes are mostly terrestrial. They found in moist and shady places. आणि ब्रायोफाइटला आपलं फर्टिलायझेशन करण्यासाठी, वॉटर रिक्वायर आहे. वॉटरची गरज असते त्याला, त्याचं वॉटर फर्टिलायझेशन करण्यासाठी. म्हणून त्याला वॉटरची गरज आहे फर्टिलायझेशन करण्यासाठी. म्हणून त्या ब्रायोफाइट्सला आपण अँफिबियन ऑफ द प्लांट किंगडम असे म्हणतो. प्लांट किंगडमचा अँफिबियन म्हणजे कोण? ब्रायोफाइट हा प्लांट किंगडमचा अँफिबियन आहे. कारण की त्याला वॉटर रिक्वायर आहे त्याच्या फर्टिलायझेशन करण्यासाठी. तर काय म्हणू आपण? दे रिक्वायर water for fertilization. And continuation of life cycle. फर्टिलायझेशन करण्यासाठी आणि लाईफ सायकल कंटिन्यू ठेवण्यासाठी त्याला वॉटर रिक्वायर आहे. Hence, it is called as amphibian.
plant kingdom. म्हणून त्याला amphibian of plant kingdom असे म्हणतात. आणि approximately 960 genera and 25,000 species. 960 genera and 25,000 species present आहे. किती? approximately 960 genera and about 25,000 species. स्टेट बोर्ड मध्ये 969 genera and 25,000 species असं नोटेड आहे. आणि हेच एनसीईआरटी मध्ये 960 genera and 24,000 species असं नोटेड आहे. डिफरंट समजून घ्यायचा. हे झालं स्टेट बोर्ड साठी. आणि 24,000 स्पीसीज एनसीईआरटी. जे काही थॅलस आहे, जे काही प्लांट बॉडी आहे, हे थॅलस लाईक आहे. थॅलस लाईक आहे म्हणजे अनडिफरन्शिएटेड आहे. रूट, स्टेम आणि लीव्स. रूट, स्टेम आणि लीव्स यामध्ये अनडिफरन्शिएटेड आहे. म्हणजे याला ट्रू रूट्स नाही राहतील, ट्रू स्टेम नाही राहतील आणि ट्रू लीव्स पण नाही राहतील. म्हणजेच कसे आहे, आपण त्याला काय म्हणतो, थॅलस, थॅलॉइड प्लांट बॉडी आहे. आणि पोस्ट्रेट आहे, प्रोस्टेट आहे और इरेक्ट. प्रोस्टेट और इरेक्ट प्लांट बॉडी कशी आहे? प्लांट बॉडी थॅलस लाइक आहे. प्रोस्टेट आहे और इरेक्ट. प्रोस्टेट और इरेक्ट अशी ही प्लांट बॉडी आहे. आणि जो काही थॅलस असतो, जो काही प्लांट आहे, जो काही ब्रायोफाइट आहे, जो काही ब्रायोफाइटचा थॅलस आहे, हा थॅलस अटॅच असतो एखाद्या सबस्ट्रॅटमला बाय द हेल्प ऑफ रायझोइड्स. रायझोइडच्या हेल्पने हा एखाद्या सबस्ट्रॅटमला अटॅच असतो. त्याला ते फिक्सेशन देण्याचं काम करते. आणि रायझोइड मे बी युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. रायझोइड युनिसेल्युलर पण असू शकतात आणि मल्टीसेल्युलर पण असू शकतात. तर आपण काय म्हटलं, the thallus is attached to the substratum by rhizoids. And rhizoids may be unicellular or multicellular. Rhizoids may be unicellular or multicellular. आणि युनिसेल्युलर कशामध्ये आहे आणि मल्टीसेल्युलर कशामध्ये आहे? युनिसेल्युलर रायझोइड्स हे लिव्हरवॉर्ट मध्ये राहतात आणि मल्टीसेल्युलर रायझोइड हे मॉसेस मध्ये राहतात. लिव्हरवॉर्ट्स अँड मॉसेस इज आल्सो टाइप ऑफ ब्रायोफाइटा. लिव्हरवॉर्ट्स अँड मॉसेस इज आल्सो टाइप ऑफ ब्रायोफाइटा. Rhizoids may be unicellular and multicellular. Unicellular rhizoid presently liverwort
Liverwort is also called as hepaticity. Hepaticity. Liverwort is also called as hepaticity, and it is also called as or hepaticity or hepatic oxida. Unicellular in liverwort and multicellular in mosses. Rhizoid the thallus ला एखाद्या सबस्ट्रेटला अटॅच करतो आणि मॉसिसला सॉरी त्या प्लांट बॉडीला सबस्ट्रेटमला अटॅच ठेवते आणि रूट लाईक काम करते. रूट लाईक काम करते म्हणजे वॉटर ॲब्झॉर्ब करणार, त्या बॉडीला एखाद्या सबस्ट्रेटमला अटॅच ठेवण्याचं काम करणार, जे रूट काम करते. पूर्णपणे रूट नाही आहे पण रूट सारखा आहे. आणि यामध्ये आपण म्हटलं की नॉन मस्क्युलर क्रिप्टोगॅम आहे. नॉन मस्क्युलर क्रिप्टोगॅम मध्ये कोणकोणते येतात? नॉन मस्क्युलर क्रिप्टोगॅम मध्ये येते थॅलोफायटा अँड ब्रायोफायटा. नॉन मस्क्युलर क्रिप्टोगॅम मध्ये थॅलोफायटा अँड ब्रायोफायटा. इट इज ऑल्सो टाइप ऑफ नॉन मस्क्युलर क्रिप्टोगॅम म्हणजे थॅलोफायटा. नॉन मस्क्युलर आहे म्हणजे काय? यामध्ये मस्क्युलर टिश्यू प्रेझेंट राहणार नाही. यामध्ये मस्क्युलर टिश्यू प्रेझेंट राहणार नाही. आपण काय म्हणतो? मस्क्युलर टिश्यू आर absent. मस्क्युलर टिश्यू म्हणजे काय? मस्क्युलर टिश्यू झायलम अँड फ्लोएम हे काय आहेत? मस्क्युलर टिश्यू आहे. आणि झायलम आणि फ्लोएम याला आपण कंडक्टिंग सिस्टम सुद्धा म्हणतो. कंडक्टिंग सिस्टम म्हणतो म्हणजे काही ना काही कंडक्ट करत असणार. पण काय कंडक्ट करते? नेमकं काय कंडक्ट करते? झायलेम हे वॉटर कंडक्ट करते आणि फ्लोएम हे फूड कंडक्ट करते. जे काही आपलं वॉटर आणि फूड रिक्वायर असते प्लांटला त्याची लाईफ सायकल वाढवण्यासाठी किंवा त्याची ग्रोथ करण्यासाठी, त्याला लिव्हिंग ठेवण्यासाठी, तर झायलेम आणि फ्लोएम हे कंडक्ट करते वॉटर आणि फूड. आणि मस्क्युलर टिश्यू अब्सेंट आहे. आता आपल्याला बघायचं आहे अल्टरनेशन ऑफ जनरेशन. Alternation of generation. Next point. Alternation of generation. आणि ब्रायोफाइट दाखवते हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन. ब्रायोफाइट दाखवते हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन. ब्रायोफाइट दाखवते हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन. जो काही प्लांट बॉडी असतो तो प्लांट बॉडी मेन प्लांट बॉडी जो काही मेन प्लांट बॉडी असतो तो असतो हॅप्लॉइड इन नेचर. मेन प्लांट बॉडी is haploid म्हणजे yan denoted haploid. आणि जो मेन प्लांट बॉडी आहे तो गमीट प्रोड्यूस करतो आणि आपण त्या गमीटला गमीटोफाइट असे म्हणतो. इट produces gametes, hence called gametophyte.
आपण त्याला गॅमेटोफाइट म्हणतो. मेन प्लांट बॉडी गमीट तयार करते आणि गमीट आपण त्याला गॅमेटोफाइट असे म्हणतो. सेक्स ऑर्गन मल्टीसेल्युलर असतात. सेक्स ऑर्गन मल्टीसेल्युलर असतात. सेक्स ऑर्गन कसं असणार? मल्टीसेल्युलर. जो काही मेन सेक्स ऑर्गन आहे त्याला आपण म्हणतो एंथेरिडियम. मेन सेक्स ऑर्गन called एंथेरिडियम. मेल सेक्स ऑर्गन कॉल्ड एंथेरिडियम आणि हा एंथेरिडियम प्रोड्यूस करतो एंथेरोझॉइड्स. एंथेरोझॉइड्स आणि ते एंथेरोझॉइड कसे असतात? ते एंथेरोझॉइड बायफ्लॅजेलेटेड असतात. बायफ्लॅजेलेटेड असतात म्हणजे फ्लॅजेला आहे. फ्लॅजेला आहे म्हणजे काय? तो मोटाईल आहे. and they produce antherozoid. They are biflagellated. They are biflagellated. Female sex organ त्याला आपण म्हणतो आर्किगोनियम. Female sex organ called as archegonium. Female sex organ called as archegonium. आणि जो काय आर्किगोनियम आहे हा आर्किगोनियम फ्लास्क शेपचा असतो आणि प्रोड्यूस करतो सिंगल एग. सिंगल एग प्रोड्यूस करतो आणि कसा असतो? फ्लास्क शेपचा असतो. लाइक दिस. आर्किगोनियम फ्लास्क शेपचा असतो आणि तो प्रोड्यूस करतो सिंगल एग. It is flask shape. Flask shape and produce single egg. And produce single egg. सेक्स ऑर्गन फिमेल सेक्स ऑर्गन कोणता? आर्किगोनियम जो की फ्लास्क शेपचा असतो आणि तो सिंगल एग प्रोड्यूस करतो. आणि एंथेरोझॉइड्स रिलीज होतील वॉटर मध्ये जिथं तो आर्किगोनियमच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार. एंथेरोझॉइड रिलीज इनटू वॉटर where come in contact of archegonium. काय होईल? एंथेरोझॉइड रिलीज होतील वॉटर मध्ये आणि ते आर्किगोनियमच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतील. Antherozoid release into water where come in contact of archegonium. Where come in contact of archegonium.
समजलं? हॅप्लॉइड अँथ्रोझॉइड हा फ्यूज होईल, हॅप्लॉइड फ्यूज होईल आणि हॅप्लॉइड एक सोबत आर्किगोनियम सिंगल एक प्रोड्यूस करतो. आर्किगोनियम आणि अँथ्रोझॉइड हे हॅप्लॉइड इन नेचर असतात. हॅप्लॉइड अँथ्रोझॉइड fuses with haploid A. हॅप्लॉइड एक सोबत फ्यूज होणारा अँथ्रोझॉइड. फ्यूज होणारा म्हणजे काय होणार आहे? तर फर्टिलायझेशन होणार आहे. फ्यूज झाल्यानंतर काय होणार आहे? फर्टिलायझेशन होणार आहे. फर्टिलायझेशन झाल्यावर होतो झायगोट तयार. जो हॅप्लॉइड अँथ्रोझॉइड आहे आणि जो काही हॅप्लॉइड एक आहे ते फ्यूज होतील आणि डिप्लॉइड झायगोट तयार करतील. आणि काय करतील? डिप्लॉइड झायगोट तयार करतील आणि जो काही झायगोट आहे तो झायगोट रिडक्शन डिव्हिजन मध्ये जाणार नाही. रिडक्शन डिव्हिजन मध्ये जाणार नाही. डू नॉट अंडरगो रिडक्शन डिव्हिजन. रिडक्शन डिव्हिजन म्हणजे काय? मिओसिस. मिओसिस इज रिडक्शन डिव्हिजन. एक दो आता म्हणजे आपण मायटोसिस जर म्हटलं तर एकाचे दोन, बरोबर आहे. आणि मिओसिस जर म्हटलं तर दोनाचं एकाचा म्हणजे दोन याचा एक तयार होतो. दोन याचा एक. मग काय म्हटलं आपण की हॅप्लॉइड अँथ्रोझॉइड आणि हॅप्लॉइड एक हा फ्यूज झाला आणि डिप्लॉइड झायगोट तयार केला. and produce diploid zygote. Haploid anthrazoid fuses with haploid A and produce diploid zygote. आणि हा zygote do not undergo reduction division. रिडक्शन डिव्हिजन मध्ये जाणार नाही इमिडिएटली. रिडक्शन डिव्हिजन और त्याला आपण म्हणतो मिओसिस. त्याला आपण काय म्हणतो? मिओसिस, बरोबर आहे. आणि they produce multicellular body called sporophytes. they produce multicellular body called sporophytes. आणि जो काही झायगोट तयार झाला नंतर they produce multicellular body त्याला आपण म्हणतो called sporophyte. they produce multicellular body called as sporophyte. आणि sporophyte हे फ्री लिव्हिंग नसतात. sporophyte are not free living. काय म्हटलं? sporophyte are not free living. स्पोरोफाइट हे फ्री लिव्हिंग नसतात. स्पोरोफाइट हे फ्री लिव्हिंग नसतात, but sporophyte attach to the photosynthetic organ, photosynthetic gametophyte. Sporophyte attach to the photosynthetic gametophyte. It gives nourishment to the sporophyte. Sporophyte attach
the photosynthetic gametophyte sporophyte attached to the photosynthetic gametophyte and it gives nourishment to the sporophyte and it gives nourishment to the sporophyte. स्पोरोफाइट हे फोटोसिंथेटिक गमेटोफाइटला अटॅच होतील आणि ते काय करतील ते त्याला नरिशमेंट देण्याचं काम करणार आहे कुणाला तर स्पोरोफाइटला हे नरिशमेंट देण्याचं काम करणार आहे आणि काही सेल जे असतात ते रिडक्शनल डिव्हिजन मध्ये जातात म्हणजेच कशामध्ये जातात मिओसिस मध्ये जातात रिडक्शनल डिव्हिजन मध्ये जातात म्हणजेच कशामध्ये जातात मिओसिस मध्ये जातात आणि ते प्रोड्यूस करतात हॅप्लॉइड स्पोर some cell undergo reduction division म्हणजेच मिओसिस मध्ये जातील काही सेल मिओसिस मध्ये जातील आणि तिथं हॅप्लॉइड स्पोर प्रोड्यूस करतील हॅप्लॉइड स्पोर बरोबर आहे जे की हॅप्लॉइड नेचर असते बरोबर आहे काय म्हटलं आपण अल्टरनेशन ऑफ जनरेशन बघत आहे आणि हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन दाखवते ब्रायोफाइट तर ते कसं दाखवते ते आपले स्टेप बाय स्टेप आपण बघत आहे मग नंतर आपल्याला समजणार की हा अल्टरनेशन ऑफ जनरेशन हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन कसा काय दाखवते ब्रायोफाइट आणि जे काही स्पोर आहे ते जर्मिनेट होतील आणि प्रोड्यूस करतील gametophyte and the spore germinate to produce gametophyte and the spore germinate to produce gametophyte अल्टरनेशन ऑफ जनरेशन काय मतलब ते स्पोर जर्मिनेट होतील आणि प्रोड्यूस करतील gametophyte प्रोड्यूस करतील आणि thus here gametophyte is dominant green independent phase काय मतलब म्हणून इथं या ब्रायोफाइट मध्ये गमेटोफाइट हा डॉमिनंट आहे ग्रीन आहे आणि कसा आहे इंडिपेंडेंट फेज आहे thus here gametophyte is dominant green and independent phase thus here gametophyte कसा आहे डॉमिनंट आहे ग्रीन आहे आणि इंडिपेंडेंट आहे इंडिपेंडेंट फेज आहे समजलं gametophyte हा इंडिपेंडेंट फेज आहे डॉमिनंट फेज आहे आणि कसा आहे ग्रीन आहे आणि while sporophyte is diploid sporophyte हा diploid आहे
रेसेसिव्ह आहे आणि पार्शियली डिपेंड ऑन द गॅमेटोफाइट. पार्शियली तो डिपेंड असतो गॅमेटोफाइटवर. कोण? स्पोरोफाइट. वाय स्पोरोफाइट इज डिप्लॉइड रेसेसिव्ह अँड partially depend on gametophyte. Sporophyte. Why? Sporophyte is diploid आहे, recessive आहे. diploid आहे, recessive आहे आणि कसं आहे? partially depend आहे gametophyte वर. and partially depend on gametophyte. Partially depend on gametophyte. Thus, bryophyte shows heteromorphic generation, alternation of generation. म्हणून ब्रायोफाइट हा हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन दाखवते. बरोबर आहे? काय म्हटला? द स्पोरोफाइट जर्मिनेट आणि ते प्रोड्यूस करतात गॅमेटोफाइट. मग नंतर गॅमेटोफाइट कसे आहेत? डॉमिनंट आहेत, ग्रीन आहेत आणि इंडिपेंडंट फेज मध्ये आहेत. बरोबर आहे? वाय स्पोरोफाइट कसे आहेत? स्पोरोफाइट डिप्लॉइड आहे, रिसेसिव्ह आहे आणि पार्शियली डिपेंड आहे गॅमेटोफाइटवर. म्हणून हा काय दाखवते? हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन. Thus bryophyte shows heteromorphic alternation of generation. Thus bryophyte shows heteromorphic alternation of generation. हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन. हेटेरोमॉर्फिक, मॉर्फिक म्हणजे स्ट्रक्चर, मॉर्फोलॉजी म्हणजे स्ट्रक्चर, हेटेरो म्हणजे डिफरंट, डिफरंट स्ट्रक्चर. हेटेरोमॉर्फिक दाखवते, काय दाखवते? द ब्रायोफाइट शोज हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन. मग नंतर रिप्रोडक्शन. व्हेजिटेटिव्ह, asexual and sexual. asexual स्पोर फॉर्मेशन न होणार,